नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या शारदीय नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीची पूजा पाठ करत असताना, उपासना करत असताना, आपल्या कुलदेवीची उपासना करत असताना आपण देवीच्या नवदुर्गेच्या स्वरूपाचं नेहमी वर्णन श्रवण करत असतो। ही दुर्गा देवी काय आहे? ही पार्वती जी आहे, या पार्वतीने 9 प्रकारची जी रूपं घेतली होती त्यालाच नवदुर्गा असं म्हटलं जातं। पापांचा नाश करणारं, आपलं वर्धन करणारं, आयुष्य प्रदान करणारं आणि आई भगवतीच्या कृपेने सर्व प्रकारच्या सिद्धींना प्राप्त करून देणारं असं हे नवदुर्गेचं स्वरूप असणारं नवरात्रीचं स्वरूप आहे, नवरात्रीचं व्रत आहे। या प्रत्येक देवीच्या शक्तीकडं वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, त्यांची स्वरूपंसुद्धा वेगवेगळी सांगितली आहेत, परंतु ती एकच आहेत। कारण देवीच्या मूळ स्वरूपातून, पार्वतीच्याच स्वरूपातून ही 9 रूपं तयार झालेली आहेत। याचं वर्णन करत असताना दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये सुंदर अशा पद्धतीने वर्णन आलेलं आहे। प्रथमं शैलपुत्रींच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति तथाष्टमं, नवमं सिद्धदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताम। या स्वरूपाचा श्लोक या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये ज्यावेळी आपण कवच अर्गला केलं याचं स्मरण करत असतो त्यामध्ये निश्चितपणे आलेलं आहे। या देवीची जी 9 रूपं सांगितलेली आहेत त्या 9 रूपांचं स्वरूप काय आहे, महात्म्य काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, ह्या 9 रूपाच्या स्वरूपामध्ये देवीला प्रगट का व्हावं असं वाटलं आणि ह्या 9 दिवसामध्ये आपण कोणत्या कोणत्या दिवशी कुठल्या कुठल्या देवीचं पूजन करणार आहोत, त्याचं कुठल्या पद्धतीने आध्यात्मिक आणि धार्मिक फळ, शारीरिक आणि व्यावसायिक फळ, तसंच प्राकृतिक जीवनामध्ये उत्पन्न होणारं फळ कशा पद्धतीने आहे, हे प्रत्येक गोष्ट आपण आता क्रमाक्रमाने जाणून घेऊया। या नवदुर्गा कोणत्या आहेत तर पहिली आहे शैलपुत्री, दुसरी आहे ब्रह्मचारिणी, तिसरी आहे चंद्रघंटा, चौथी आहे कुष्मांडा माता, 5वी स्कंद माता आहे, 6वी कात्यायनी आहे, 7वी कालरात्री आहे, 8वी महागौरी आहे आणि 9वी सिद्धदात्री आहे। अशा पद्धतीने या नवदुर्गेचे स्वरूप मानले आहेत। याविषयीची कथा कुठे आहे तर ब्रह्मांड पुराणामध्ये याची कथा आहे, शिव महापुराणामध्ये आहे, देवी भागवतामध्ये याची कथा आहे। जी शिवशंकराची पत्नी सती होती, तिच्या पिताश्रींनी, तिच्या वडिलांनी, दक्ष प्रजापती यांनी एक सुंदर असा यज्ञ केला होता आणि या यज्ञामध्ये त्यांनी स्वतःच्या जावयाला अर्थात शिवाला आमंत्रित केलं नव्हतं। तरीही वडिलांच्या घरी यज्ञ आहे असं म्हटल्यानंतर आपल्या मुलीला वडिलांकडे जावंसं वाटलं। मग सती माता आपल्या पित्याकडे दक्ष प्रजापती यांच्याकडे गेली। मात्र त्यानंतरही प्रजापतीने आपल्या कन्येकडे विशेष करून लक्ष दिलं नाही। कारण शिवाचं स्वरूप हे कसं मानलं आहे तर नागर संस्कृतीमध्ये जे दैवत आहेत त्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे। स्मशानामध्ये वास करणारा आहे, जटा वाढलेल्या आहेत, त्रिपुंड धारण करतो, भस्म धारण करतो, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सापांची माळा आहे, नरमुंडांची माळा आहे, नंदीवरती बसलेलं आहे। हे थोडंसं आजच्या स्वरूपात जरी म्हटलं तरी योग्य न दिसणारं असं स्वरूप शिवाचं म्हणलं जातं आणि म्हणून दक्ष प्रजापती यांनी मोठमोठ्या यज्ञकार्यामध्ये शिवाला निमंत्रित केलं नाही। परंतु तरीही सती त्यांच्या यज्ञकार्यासाठी गेली आणि तिथेही पित्याने तिच्याकडे दुर्लक्षित केलं आणि तिला पाहण्यासाठी ज्यावेळी शिव त्या यज्ञामध्ये पोहोचले त्यापूर्वी त्या शिवाला न बोलवल्यामुळं सतीने आपल्या पतीचा अपमान झाला आहे, शिवशंकराचा अपमान झाला आहे असं समजून क्रोधाग्नीमध्ये उडी घेतली आणि स्वतःचं जीवन संपवलं। आणि त्यानंतर शिवाने जे तांडव केलं त्या तांडवातून अनेक प्रकारच्या शक्तींची उत्पत्ती झाली आणि याच सतीने नंतर पार्वतीच्या रूपामध्ये ज्यावेळी पर्वताची कन्या म्हणून, शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला, त्याच सतीची ही 9 रूपं वेगवेगळ्या प्रकारे 9 दिवसामध्ये नवरात्रीच्या स्वरूपात मानले जातात। शिवाची ही कथा खूप सुंदर आणि खूप मोठी आहे, परंतु आज आपण या नवदुर्गाविषयी बोलत असल्यामुळं आज या कथेविषयी मी एवढंच हा संदर्भ घेतला आहे। पुढे कधीतरी शिवाच्या स्वरूपामध्ये बोलत असताना आपण निश्चितपणे या कथेचा पुढील भाग जाणून घेऊया। मित्रांनो, ही सती जी आहे हे सतीच शैलपुत्री म्हणून, शैल म्हणजेच मी सांगितलं त्या पद्धतीने हिमालय, मोठा पर्वत, या हिमालयाची कन्या म्हणून पार्वती म्हणून जन्माला आली। कारण पार्वती हा शब्दसुद्धा पर्वताची कन्या म्हणून पार्वती असा केलेला आहे आणि तिने अत्यंत अघोर तप करून, साधना करून शिवाशी विवाह केला, शिवाशी लग्न केलं आणि त्याचं महत्त्व या शक्तीमध्ये श्रेष्ठ पद्धतीने वर्णन केलेलं आहे। म्हणून ही शैलपुत्री
हे प्रथम स्वरूप मानलेलं आहे. या शैलपुत्रीचं स्वरूप कसं आहे, ते जड पदार्थ जे आहेत, कारण पर्वताची ती कन्या आहे, अर्थात जड स्वरूपातले जे पदार्थ आहेत हे सर्वप्रथम या सृष्टीवरती तयार झाले आणि त्यानंतर जीवाची उत्पत्ती झाली. म्हणूनच पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या समयाला आपण या आदिशक्तीचं पूजन करत असतो, आदिशक्तीचं स्मरण करत असतो, आदिशक्तीचं शैलपुत्री स्वरूपामध्ये उपासना करत असतो. या शैलपुत्रीचं स्वरूप कसं सांगितलं आहे, तर दगड आहे, माती आहे, पाणी आहे, हवा आहे, अग्नी आहे, आकाश आहे, अशा स्थूल स्वरूपातल्या ज्या गोष्टी आहेत, या प्रत्येक भौतिक स्वरूपातल्या गोष्टीमध्ये परमात्मा अनुभवणं हे शैलपुत्रीच्या उपासनेचं महात्म्य आहे. शैलपुत्रीच्या नंतर दुसरं स्वरूप किंवा दुसरं नाव काय येतं, तर ब्रह्मचारिणी हे नाव येतं. ह्या ब्रह्मचारिणीची सेवा किंवा ह्या ब्रह्मचारिणीचं पूजन आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करत असतो. पार्वतीने जसं अघोर उपासना करून, तप करून शिवाची प्राप्ती करून घेतली, तिचं स्वरूप ह्या ब्रह्मचारिणीमध्ये आहे. ब्रह्माचं अनुचरण करणारी, तपाचं अनुचरण करणारी म्हणून तपचारिणी असं शिवाच्या या पत्नीचं, पार्वतीच्या या स्वरूपाचं नाव आहे. ही तपचारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी आहे. सर्व सिद्धींची प्राप्त करून देणारी, सर्व शक्तींचं सार असणारी, जीवनातील कठीण संघर्षामध्येही मनाला अस्वस्थ न होऊ देणारी अशी ही ब्रह्मचारिणी शक्ती आहे. या शिवाच्या प्राप्तीसाठी शक्तीने जी साधना केली, शक्तीने जी उपासना केली, त्याचं हे ब्रह्मचारिणी स्वरूप आहे. म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा आणि अर्चना केली जाते. स्थूल शक्तीमध्ये, स्थूल स्वरूपामध्ये जी पहिली शक्ती सांगितली आहे, तिचा अर्थ काय आहे, तर ती शैलपुत्री आहे. हे शैलपुत्रीमध्ये सर्वत्र स्थिर असणारी गोष्ट, तिच्यामध्ये ज्यावेळेस ज्ञानाची ठिणगी पडते, ज्यावेळेस चेतनेचं प्रसरण होतं, त्यावेळी भगवतीच्या ह्या दुसऱ्या स्वरूपाचं उदय होत असतो. आणि यामध्ये चेतना आहे आणि हेच चेतना ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी उत्पत्तीच्या वेळी शक्ती प्रदान करणारं ठरलं. म्हणून हिला ब्रह्मचारिणी असं म्हटलं जातं. या ब्रह्मचारिणीच्या सेवेमुळे आपल्याला आपली ज्ञानशक्ती, बुद्धिवर्धन करण्याची शक्ती आपल्याला निश्चितपणे प्राप्त होत असते. तिसरं स्वरूप कुठलं आहे, तर चंद्रघंटा या देवीचं आहे. तिसऱ्या दिवशी या चंद्रघंटेची पूजा केली जाते. सिंहावरती स्वार असलेल्या या देवीची मुद्रा म्हणजेच युद्धासाठी सज्ज असणारी आहे. राक्षसांचा आपल्या घंटेच्या भयंकर नादाने आणि भयंकर आवाजाने संहार करणारी अशी ही शक्ती म्हणून चंद्रघंटा स्वरूप आहे. हे मणिपूर नावाचं जे तिसरं चक्र आहे, या चक्राची अधिष्ठात्री ही देवी आहे. हिच्या पूजेने काय होतं, तर साधकामध्ये शौर्य उत्पन्न होतं, निर्भयता उत्पन्न होते, नम्रता उत्पन्न होते, सौम्यता उत्पन्न होते. या सर्व गोष्टींचा विकास ह्या चंद्रघंटेच्या तिसऱ्या दिवसाच्या पूजनाने प्राप्त होत असतो. घंटा शब्दाचा अर्थ काय आहे, जसं पहिलं स्वरूप हे नदी नाल्यांचं स्वरूप आहे, भगवतीचं जे मूळ स्वरूप आहे, सृष्टीचं स्वरूप आहे, जमिनीचं भूमीचं स्वरूप आहे ते मानलं जातं. दुसरं स्वरूप जे आहे ते अनुष्ठानाचं स्वरूप आहे, नाद स्वरूप आहे. आणि तिसरं जे भगवतीचं स्वरूप आहे त्यातून आवाज उत्पन्न होणारा आहे. जीवनामधलं वायुतत्वाचं हे स्वरूप मानलं आहे, कारण घंटानाद त्यावेळी होत असतो ज्यावेळी आजूबाजूला वायुतत्व असतं. जर मी एखाद्या ठिकाणी बोलत आहे आणि आजूबाजूला काही साऊंड प्रूफ गोष्ट आहे, तर माझं बोलणं बाहेर कधी जाणार नाही, कारण हा साऊंड किंवा हा वायू एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत नाही. परंतु ज्यावेळी वायू उघडा असतो, ओपन असतो, आणि ओपन ठिकाणी ज्यावेळेस मी बोलायला लागेल त्यावेळी माझा आवाज हा सर्व ठिकाणी पोहोचणार आहे. तसंच घंटानाद आहे, हा घंटानाद वायुतत्वाचं स्वरूप म्हटलं जातं. आणि ह्या घंटेची अधिपती असणारी ही चंद्रघंटा आहे, जी जीवनामध्ये मानवाच्या वैखरीवाणीचं, ज्या कंठापासून उत्पन्न होणारे शब्द असतात त्या शब्दांची अधिपती ती शक्ती आहे. मित्रांनो, चौथं जे स्वरूप देवीचं मानलं आहे हे कुष्मांडा आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवसामध्ये या शक्तीची आराधना केली जाते. शांत आणि शुद्ध अंतःकरणाने जे कोणी पूजा करतात त्यांच्या सर्व प्रकारच्या रोगांचं हरण करणारं असं हे कुष्मांडेचं स्वरूप आहे. सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश करणारं, कीर्ती प्रदान करणारं, शक्ती प्रदान करणारं असं हे कुष्मांडेच्या, सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश करणारं, कीर्ती प्रदान करणारं, शक्ती प्रदान करणारं असं हे कुष्मांडेचं स्वरूप मानलं आहे, जे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण पूजा करत असतो. ही कुष्मांडा माता कशी आहे, तर आपण थोडीशी जरी भक्ती केली, थोडीशी जरी सेवा केली तरीही ती प्रसन्न होते आणि भक्तांना, आपल्या बाळांना ती आशीर्वाद देते. जो प्रामाणिक अंतःकरणाने देवीची उपासना करतो त्याला सहज
सर्वोच्च पदापर्यंत प्राप्त करून देणारी, ही ब्रह्मांडाची शक्ती असणारी जी कुष्मांड आहे, हिचं स्वरूप चतुर्थ दिवशी पूजनासाठी वापरलं जातं. हे ब्रह्मांड जे मानलं जातं, हे ब्रह्मांड सुद्धा एक अंड्याचं स्वरूप म्हटलेलं आहे. आणि स्त्री आणि पुरुष यांच्या ज्या गर्भधारणेतून जी शक्ती उत्पन्न होते, जो बीज नूतनपणे उत्पन्न होतो, अर्थात सजीव स्वरूपातलं जे मूळ स्वरूप आहे ते अंड स्वरूपामध्ये मानलं जातं आणि हेच कुष्मांडेचं स्वरूप आहे. जसं ब्रह्मदेवाने ब्रह्मचारिणीची सेवा केली, चंद्रघंटेतून नाद उत्पन्न झाला, बीज उत्पन्न झाले, मंत्र उत्पन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली. हे सृष्टीची उत्पत्ती कशी केली, तर जारज आहेत, अर्थात आईच्या गर्भातून उत्पन्न झालेले जीव आहेत, अंडज आहेत, अंड्यातून उत्पन्न होणारे जीव आहेत, स्वेदज आहेत, घामातून किंवा मलातून उत्पन्न होणारे जीव आहेत. जसं आपण थोड्या दिवसासाठी थोडे गहू एक बाजूला ठेवले किंवा जव किंवा काळे तीळ एखाद्या बाजूला ठेवले, तर ठराविक दिवसाच्या अंतरानंतर आपण जर तिकडे लक्ष नसेल दिलं तर आपोआप त्यातून काही जीव उत्पन्न होतात. त्यांचे मातृपितृ आई वडील कोणी नसतात तरीही त्यातून ते उत्पन्न होतात, म्हणून त्याला स्वेदज असं म्हटलं जातं. आणि चौथ्या प्रकारचे जीव कुठले आहेत, तर त्याला उद्बीज म्हटलं जातं. बीजातून बीज फोडून बाहेर येणारे जीव आहेत. जसं सर्व प्रकारच्या वनस्पती असतील, वेली असतील, झाडं झुडपं असतील, फुलांची झाडं असतील, हे सर्व उद्बीज स्वरूपामध्ये मानले जातात. ह्या 4 प्रकारची ज्या शक्तीने जीवोची उत्पत्ती झालेली आहे, त्या शक्तींना रक्षण करण्याचं कार्य ही कुष्मांडा नावाची शक्ती, ही पार्वतीची शक्ती करत असते. अर्थात सृष्टीचं चलनवलन करत असताना सृष्टी उत्पत्तीचं कार्य करण्याचं काम ही कुष्मांडा माता करत असते. म्हणून हिची चतुर्थीच्या दिवशी निश्चितपणे उपासना करावी. मित्रांनो, नवरात्रीच्या 5व्या दिवशी आपण स्कंद मातेचं पूजन करत असतो. स्कंद अर्थात शिवाचा पुत्र असणारा कार्तिकेय, आणि ह्या कार्तिकेयाची जी माता आहे, कार्तिकेयाची जी आई आहे ती, किंवा कार्तिकेयाला सांभाळण्याचं कार्य जिने केलं, त्या पार्वतीच्याच 6 स्वरूपातल्या कृतिका नक्षत्रातल्या त्या 6 तारकांचा पुंज, ज्याने शिवाचं हे तेज सांभाळून ठेवलं. या शिवपुत्राच्या स्कंदाची कथा खूप मोठी आहे, जी अनेक ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु आज आपण स्कंद मातेचं वर्णन घेत आहोत. पुढील कधी काळी स्कंदाच्या विषयी, शिवाच्या पुत्राविषयी मी निश्चितपणे वेगळा व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो, ही स्कंद माता जी आहे, ही कार्तिकेयाची माता आहे. कृतिका नक्षत्रातल्या 6 तारका आहेत. त्याचं हे पूजन या स्कंद मातेच्या 5व्या दिवशी केलं जातं. मोक्षप्राप्तीची सिद्धी प्राप्त करून देणारं, सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा मोक्षाची दारं उघडणारं असं हे स्कंद मातेचं स्वरूप भक्तांसाठी श्रेष्ठ मानलेलं आहे. या स्कंद मातेच्या सेवेने मूर्ख व्यक्तीसुद्धा शहाणा होतो. वाणी आणि ज्ञान यांची अधिपती असणारी ही जी आई आहे, मूल तत्वातली आई आहे, हे स्कंद मातेचं प्रतीक आहे. जीवाचं पालन पोषण करण्याचं कार्य हे स्कंद मातेच्या रूपातून करत असते. जसं जीव उत्पन्न झालेला आहे तो कुष्मांडीच्या स्वरूपातून उत्पन्न झाला आहे, मग त्याचं पालन पोषण, त्याची स्थिती राखण्याचं कार्य ही आई करत असते. कारण बाळाच्या उत्पत्तीनंतर सर्वाधिक बाळाचं संरक्षण सामान्यातली सामान्य मातासुद्धा करते. केवळ पुरुषांचीच नाही, केवळ मानवांचीच नाही, तर सामान्यातली सामान्य सूक्ष्मजीवाची मातासुद्धा आपल्या बाळाचं संरक्षण यथायोग्य पद्धतीने करत असते. आणि ही शक्ती म्हणजेच ह्या स्कंद मातेचं स्वरूप म्हटलं आहे. मित्रांनो, कात्यायनी ही 6व्या दिवशी पूजन करण्याची शक्ती आहे. देवीचं 6वं रूप आहे, नवदुर्गातलं हे 6वं रूप आहे. ही शक्ती काय करते, तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ती या सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारी आहे. रोग आहे, दुःख आहे, भीती आहे, या सर्व गोष्टींना नष्ट करणारी अशी ही कात्यायनी शक्ती आहे. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील अनेक प्रकारच्या पापांचा संहार करणारी, जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करणारी अशी ही कात्यायनी शक्ती आहे. म्हणून हे महादुर्गेचं 6वं रूप म्हटलं जातं. हिची उत्पत्तीची सुंदर कथा आहे की महर्षी कात्यायन आहेत. या कात्यायनांनी आई भगवतीसाठी तिच्या स्वरूपात कन्या प्राप्त व्हावी या हेतूला मनामध्ये ठेवून परांबेची कठोर उपासना केली. आणि ह्या परांबेच्या शक्तीतून 8 वर्षाची एक कन्या त्यांच्या आश्रमामध्ये प्रगट झाली, कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये प्रगट झाली. म्हणून या भगवतीने कात्यायनी असं नाव धारण केलं. याविषयीची सुंदर कथा देवी महात्म्यामध्येही आहे, देवी दुर्गा सप्तशतीच्या चरित्रामध्येही आहे. ही कात्यायनी शक्ती सर्व शोधांची जननी आहे, सर्व इच्छांची तृप्ती करणारी शक्ती आहे. म्हणून हिचं 6व्या माळेला किंवा 6व्या दिवशी पूजन निश्चितपणे भक्तांनी करावं. नवदुर्गेतलं 7व्या दिवसाचं पूजन कुठलं आहे, तर हे कालरात्री पूजन आहे. कालरात्री हा 7व्या दिवशी करायचं पूजन आहे. विश्वाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर
विश्वाची स्थिरता झाल्याच्या नंतर विश्वाचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपामध्ये त्या जीवाला पोहोचवण्याचं कार्य, त्या शक्तीला पोहोचवण्याचं कार्य ही कालरात्री करत असते. सर्व प्रकारच्या राक्षसी शक्ती, सर्व प्रकारचे उपद्रवकारक शक्ती यांचा नाश करणारं हे कालरात्रीचं स्वरूप आहे. म्हणूनच या कालरात्रीच्या नावाने सुद्धा वाईट शक्ती पळून जात असतात. भयंकर स्वरूपातल्या ज्या शक्ती असतात ह्या नेहमीच आपल्या कालरात्रीच्या उच्चारणाने किंवा कालरात्रीच्या साधनेने निश्चितपणे दूर होऊन जातात. मित्रांनो, एक आई, आणि ही आई इतरांसाठी भीतीदायक ठरू शकते, परंतु आपली जी संतान आहे, आपली जी बाळं आहेत त्यांच्यासाठी ती शुभंकरी असते. म्हणूनच या कालरात्रीला सुद्धा शुभंकरी किंवा नित्या म्हटलं जातं. दैत्य आहेत, दानव आहेत, राक्षस आहेत, भूत प्रेत आहेत, यांचं या कालरात्रीच्या स्मरणाने सुद्धा नाश होत असतो. म्हणून भक्तांसाठी ही कालरात्री अभयंकारी आहे, भय नष्ट करणारी आहे. आणि असं हे 7व्या दिवशी कालरात्रीचं पूजन निश्चितपणे केलं जातं. कालरात्रीच्या पूजनाचे अजून फळ कुठले आहेत तर ग्रहबाधा आहेत, ग्रहांचे दोष आहेत, हे दोष निवारण करण्यासाठी सुद्धा कालरात्री पूजा केली जाते. या कालरात्रीला मधुपात्र अत्यंत प्रिय आहे. मधाचा नैवेद्य तिला निश्चितपणे अर्पण करावा. 7व्या माळेला 7व्या दिवशी आपल्याकडे जर परंपरा असेल आणि परंपरेत चालत असेल तर अशावेळी लिंबाचं हार किंवा लिंबाची माळ सुद्धा कालरात्रीला घातली जाते. अनेकांची कुलदेवता ही कालरात्री देवी आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 स्वरूपामध्ये असणारी जी महाकाली स्वरूप आहे ही सुद्धा कालरात्रीच्या स्वरूपामध्ये प्रगट होत असते. विशेष करून आपल्या भारत देशामध्ये कलकत्त्यामध्ये किंवा संपूर्ण वेस्ट बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये या कालरात्रीचं पूजन विशेष पद्धतीने केलं जातं. भगवतीचं हे 7वं रूप आहे ज्यातून सृष्टी निर्जीवता प्राप्त करते किंवा सजीव जो असतो तो सजीवसुद्धा निर्जीवतेला प्राप्त करून घेतो, मृत्यूला प्राप्त करून घेतो. आणि मृत्यूच्या प्राप्तीनंतर जी स्थिरता असते, जी नवीन गोष्टी उत्पन्न होण्यापर्यंतचा जो काळ असतो त्या काळाला कालरात्री असं म्हटलं जातं. त्या काळाची अधिपती ही कालरात्री आहे. त्यामुळे प्रत्येक स्वरूपाला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक सूक्ष्माला, प्रत्येक अजीवाला मृत्यूच्या वेळीसुद्धा सर्व प्राण्यांना या कालरात्रीच्या सत्य स्वरूपाचा अनुभव निश्चितपणे होत असतो. दुर्गेची ही 7 स्वरूपं आपण आत्तापर्यंत पाहिली, जे प्रथम प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंतची आहेत, जी आपल्या शरीरातील मूलाधार चक्रापासून शरीराच्या 7व्या सहस्राचार चक्रापर्यंत अधिष्ठात्री मानलेले आहेत. 8वं स्वरूप काय आहे तर 8वं स्वरूप आहे देवीचं महादुर्गा किंवा महागौरी स्वरूप. 8व्या दिवशी अर्थात दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरीच्या स्वरूपाचं पूजन केलं जातं. 7 चक्रांची स्वामिनी असणारी ही जी 7 स्वरूप आहेत त्याच्यानंतर 8वं आणि 9वं स्वरूप हे समजण्यासाठी थोडंसं अवघड असतं, परंतु भक्तांसाठी अत्यंत सुलभ असतं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की कालरात्री कशी आहे ते अत्यंत भयंकर आहे, वाईट शक्तींना घाबरवणारी ती आहे, परंतु त्याच वेळी आपल्या बालकांवरती अत्यंत आणि नितांत प्रेम करणारी अशी आहे, मात्र काळ्या स्वरूपातली आहे. आणि त्याच्याच पुढे 7व्याच्या नंतर 8वं स्वरूप जे येतं हे महागौरी स्वरूपामध्ये आहे. गौर शब्दाचा अर्थ गोरा असा होतो आणि ही महागौरी आहे अर्थात काय तर अत्यंत गोरी आहे. म्हणजे ही जी सौंदर्याचं सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे त्या स्वरूपामध्ये हिचं स्वरूप मानलं जातं. आणि ही कालरात्रीच्या स्वरूपामध्ये पण प्रगट होते आणि महागौरीच्या स्वरूपामध्ये पण प्रगट होते. हा 7वा आणि 8वा दिवस यासाठी या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वाचा मानला जातो. हे 7वं आणि 8वं स्वरूप त्याच एका दुर्गेचं आहे, त्याच एका पार्वतीचं आहे, त्याच एका आदिशक्तीचं आहे, तरीही परस्पर विरोधी आहे आणि तरीही ते एकच आहे. ही उकल करण्याचं कार्य केवळ आपले सद्भक्तच करू शकतात, श्रद्धावान व्यक्तीच करू शकतात. मित्रांनो, याविषयीची सुंदर कथा देवी भागवतामध्ये आलेली आहे. शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी महागौरीने, पार्वती मातेने ज्यावेळेस कठोर आराधना केली आणि नंतरच्या काळामध्ये ती झाडांची पानं सुद्धा खात नव्हती, म्हणून तिला अपर्णा असं नाव पडलं. आणि या अपर्णा स्वरूपामध्ये जे तिने व्रत केलं त्यानंतर त्या देवीचं चेहरा आणि देवीचं संपूर्ण शरीर हे काळं झालं. आणि मग शिवाने आनंदाने तिच्यावरती अत्यंत कृपा प्रदान केली आणि आपल्या पत्नीच्या स्वरूपामध्ये पार्वतीला मान्य करून घेतलं. आणि त्यावेळी शिवाने स्वतःच्या जटेतील गंगेने, त्या पवित्र पाण्याने त्या कालरात्रीच्या स्वरूपातील पार्वतीला स्नान घातलं आणि त्यातून तिचा तेजस्वी देहाची उत्पत्ती झाली. म्हणून कालरात्रीच्या नंतर 8वी पूजा, 8व्या दिवशीची पूजा ही महागौरीची केली जाते. याच्या पूजनानंतर काय होतं, जी अशुद्धी आहे
या सर्व प्रकारच्या अशुद्धी धुवून जातात, सर्व प्रकारचे रोग धुवून जातात आणि निष्काम फळ प्रदान करणारी, कुठल्याही प्रकारची इच्छा व्यक्त न करता सुद्धा, कुठल्याही प्रकारची अपेक्षा व्यक्त न करता सुद्धा फळ प्रदान करणारी अशी ही महागौरीचं स्वरूप आहे. अलौकिक सिद्धी प्रदान करणारी अशी ही महागौरीचं स्वरूप मानलं जातं. ही जी शक्ती आपल्याला सिंहारूढ झालेली दिसते, सिंहावर बसलेली दिसते, त्यामध्ये सुद्धा एक अद्भुत कथा आहे. ह्या महागौरीच्या वेळेस ज्यावेळी आई भगवती शिवाची आराधना करत होती, त्यावेळी त्या ठिकाणी सिंह येऊन बसला आणि आता या शक्तीचं आपण ग्रहण करावं, या शक्तीला आपण खावं, हा उद्देशाने सिंह तिथे बसला. आणि आई भगवती पार्वती माता त्यावेळी साधनेमध्ये सिद्ध होती. त्यावेळी त्या सिंहाने तिची वाट पाहिली आणि वाट पाहिल्याच्या नंतर तो हळूहळू तिच्याप्रमाणेच उपासनेमध्ये सिद्ध झाला आणि त्यानंतर तो सुद्धा शरीराने कृश व्हायला लागला, शरीराने काळा पडू लागला. आणि ज्यावेळी पार्वतीचा उद्धार साक्षात शिवाने गंगाजलाने केला आणि तिला महागौरी स्वरूप प्रदान केलं, त्यावेळी त्याचाही उद्धार करण्यासाठी पार्वती मातेने आपलं वाहन म्हणून त्याचा स्वीकार केला. म्हणून हा सिंह देवीच्या समवेत नित्य निरंतर असतो. हा देवी सिंह निरंतर देवीची आराधना करत असतो. म्हणूनच महादुर्गेच्या समवेत प्रत्येक क्षणाला वाघाची प्रतिमा किंवा सिंहाची प्रतिमा ही निश्चितपणे असते. आणि या महादुर्गेचे जे 9 स्वरूप आहेत त्यातील बहुतेक स्वरूपामध्ये ती सिंहारूढ झालेलीच आपल्याला दिसते. या सप्तचक्रांची अधिपती असणारी 7 स्वरूपातली दुर्गेची स्वरूप झाल्यानंतर 8वं स्वरूप महागौरी स्वरूप होतं आणि 9वं स्वरूप अर्थात नवरात्रीच्या 9व्या दिवशी जी सेवा केली जाते तिचं नाव आहे सिद्धदात्री. जी आपण उपासना केली आहे त्या उपासनेला सिद्ध करणारी ही सिद्धदात्री आहे, म्हणून तिची आराधना केली जाते. मित्रांनो, महादेवीचं, आई दुर्गेचं हे जे 9वं स्वरूप आहे याला आपण सिद्धदात्री असं म्हटलं जातं. 9व्या दिवशी करायची ही पूजा आहे. आपण केलेल्या 9 दिवसातील ज्या उपासना आहेत त्या प्रत्येक उपासनेला फळ देणारी अशी ही सिद्धदात्री आहे. महागौरी स्वरूपाच्या नंतर 8व्या स्वरूपाच्या नंतर हे 9वं स्वरूप येतं आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी, साधना करत असताना साधकाला इच्छित कामना प्रदान करणारी अशी ही सिद्धदात्री आहे. पूजा केल्याने इतर वेळी इतर देवतांची पूजा, या देवीची पूजा केल्याने, इतर वेळी आपण कुठल्याही देवतांची पूजा नाही केली तरी ह्या देवीची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. 8 प्रकारच्या सिद्धी मानलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? अनिमा आहे, महिमा आहे, गरिमा आहे, लघिमा आहे, प्राप्ती आहे, प्राकाम्य आहे, ईशत्व आहे आणि वशित्व आहे. या प्रकारच्या 8 सिद्धी आहेत. म्हणून हनुमान चालिसामध्ये पण म्हणतो की अष्टसिद्धी नवनिधी के दाता असं वर दीन जानकी माता. हे स्वरूप जे आहे हे अष्टसिद्धी देणारं स्वरूप आहे. हेच सिद्धदात्रीचं स्वरूप आहे. आणि 8 शक्तींच्या पूजनाच्या नंतर, 8 देवींच्या पूजनाच्या नंतर, 8 दिवसाच्या उपवासाच्या नंतर हे फळ देणारं सिद्धदात्री आहे. ही देणारी शक्ती आहे आणि ही अनेक प्रकारे आपल्या बालकांसाठी प्रेमाने प्रदान करणारी, प्रेमाने पुण्य प्रदान करणारी, प्रेमाने त्यांच्या साधनेला, तुटक्या फुटक्या का साधनेला, छोट्याशा प्रयत्नांना सुद्धा भरपूर यश प्रदान करणारी, आनंदाने कुठल्याही पद्धतीने भक्तांसाठी कुठल्याही प्रकाराची किंवा कुठल्याही विषयाची आट न ठेवणारी अशी ही सिद्धदात्री आहे. म्हणून तिचं 9व्या दिवशी 9 मालेच्या पूजनाला पूजन केलं जातं. या जसं आपण पाहिलं की पार्वतीने शिवाची उपासना केली, तसंच शिवानेही शक्तीची उपासना केलेलीच आहे. किंबहुना शिव निरंतर शक्तीचीच उपासना करत असतो. मग त्या शिवाला सुद्धा सिद्धी प्रदान करणारी अशी ही सिद्धदात्री आहे. म्हणूनच अमृत तत्वाकडे घेऊन जाणारी, मृत्यूचे भय निवारण करणारी, सुख संपत्ती ऐश्वर्य प्रदान करणारी अशी ही नवदुर्गेचं 9वं रूप असणारी सिद्धदात्री आहे. ज्ञानाच्या साक्षात्काराचं हे प्रतीक मानलं जातं आणि या साधनेनंतर साधकाला सर्वोच्च फळाची प्राप्ती होत असते. सामान्य भक्ताला सुद्धा त्याच्या इच्छित कामनांची पूर्तता होत असते. मित्रांनो, ह्या नवदुर्गेचं 9 स्वरूप आज आपण जाणून घेतलं. या दुर्गेची उपासना करून आई दुर्गेच्या कृपेने, तुमच्या कुलदेवीच्या आराधनेने तुमच्या प्रत्येक इच्छित कामनांची पूर्तता हो, आयुष्यातलं दुःखदैन्य निवारण हो, या एका प्रेमळ आणि आत्मिक भावनेसह मी महाजन गुरुजी आता आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.